अशा मस्त मोकळ्या सडसडीत आणि त्यासुद्धा भरपूर भाज्या टाकलेल्या पौष्टिक अशा मसालेदार शेवया आपण बनवत आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। इथे मी 2 चमचे तुरीची डाळ आणि कच्चे शेंगदाणे 15 मिनिट पाण्यात भिजवून घेतले आहेत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। 2 वाट्या शेवया साजूक तूप टाकून छान भाजून घ्यायच्या आहेत। खूप लाल नाही करायच्यात, पण सर्व छान भाजल्या गेल्या पाहिजेत। कढईमध्ये मोहरी, जिरं, कापून घेतलेली मिरची, लसूण, किसलेलं आलं, कढीपत्ता, हिंग, एक कांदा, हळद टाकून छान परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक एक करून सर्व भाज्या टाकून आपण छान परतून घ्यायच्या आहेत। खूप मस्त रेसिपी होते। मसाले भाताला छान पर्याय आहे। शिवाय मॅगी बनवण्यापेक्षा सुद्धा मुलांना ह्या शेवया बनवून दिल्या तर भरपूर भाज्या पोटात जातील। धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे भाजीचा मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची टाकून सर्व मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे आहेत। 2 वाटी शेवयाला 4 वाटी पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं छान उकळून द्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून भाजून घेतलेल्या शेवया टाकायच्या आणि 7-8 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायच्या। मस्त मोकळ्या खमंग अशा शेवया तयार होतात। वरून लिंबू पिळून किंवा दहीसोबत सुद्धा खाऊ शकता। अशा भरपूर भाज्या टाकून एकदा शेवया बनवून पहा, घरातील सर्वांना आवडतील। वरून कोथिंबीर आणि साजूक तूप टाकून सर्व करा। आवडल्यास लाईक करा।